नवी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन विमानतळ प्रशासनाला आलाय। तर बॉम्ब निकामी पथकाकडून या विमानाची आता तपासणी करण्यात आली आहे। याच वेळी प्रवासी चक्क इमर्जन्सी एक्झिटने बाहेरही पडलेत। पहाटे 5 वाजता हा फोन आल्याची माहिती आहे। तर तब्बल 3 तासांनंतर सुद्धा हा तपास आता सुरूच असून डॉग स्क्वॉड देखील त्या ठिकाणी दाखल झालाय आणि त्यांच्याकडून आता ही तपासणी केली जाते। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। नवी दिल्लीहून वाराणसीला जे विमान जात होतं त्या इंडिगोच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याचा फोन विमानतळ प्रशासनाला आला। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, या विमानामध्ये बॉम्ब असल्याचा फोन आलेला आहे, सध्याची काय माहिती मिळते, कशी तपासणी सुरू आहे? 5:30 वाजताच्या दरम्यान खरं तर हा फोन आलेला होता आणि विमान सुरू झालेलं होतं, ही महत्वाची माहिती मिळाली। पण त्याच वेळी जेव्हा फोन आला त्यावेळी पायलटने हे विमान जे आहे ते रनवेवरती थांबवलं आणि आपत्कालीन मध्ये सगळे प्रवासी जे होते त्यांना बाहेर काढण्यात आलं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने खिडक्यांमधून असेल किंवा इतर ठिकाणाहून क्रूने जे आहे ते सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे। आणि त्यानंतर विमानतळ प्रशासन असेल, सुरक्षा रक्षक विमानतळाचे असेल किंवा बॉम्ब निकामी करणारं पथक असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल, हे सगळे पोहोचले आणि त्या सगळ्यांनी तपासणी केली। जी प्राथमिक माहिती मिळते मोहिनी, त्या माहितीनुसार सध्या तरी विमानामध्ये कुठलाही बॉम्ब मिळालेला नाहीये। मात्र अजून देखील या सगळ्याची तपासणी जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते। हे विमान जे आहे ते वाराणसीला निघालेलं होतं। अगदी नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अजून सुद्धा या पथकाकडून ही तपासणी सुरू आहे आणि त्यानंतर काही सापडतं का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान कुणी नेमका फोन केला तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।